नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आहे सिंधी फूड दाल पकवान। चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। दाल पकवानची डाळ बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। डाळ स्वच्छ धुवून साधारणतः 30 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी ॲड करून 3 शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर मॅश करायची आहे। डाळ गरम असतानाच मॅश करून घ्यायची आहे, अगदी सहज मॅश होते। डाळीला फोडणी देण्यासाठी इथे आपण 1 मोठा चमचा तेल घेतले आहे, 1 चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ, 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, अर्धा चमचा हिंग। तयार झालेली फोडणी डाळीमध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली आहे दाल पकवानची डाळ। चला तर मग आता पकवान बनवायला सुरुवात करूया। पकवान बनवण्यासाठी इथे आपण 2 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, क्रश करून घ्यायचा, 1 चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा तेल। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ साधारणतः 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। 10 मिनिटांनंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर काटेरी चमच्याने अशा पद्धतीने पोळीवरती छिद्र पाडून घ्यायची आहे। तयार झालेली पोळी मध्यम आचेवर तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची। पकवान तळत असताना झाराच्या साहाय्याने जरा प्रेस करून तळायचे, म्हणजे अगदी क्रिस्पी तयार होतात। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तयार झाली आहे आजची खास रेसिपी दाल पकवान। आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन।